माझे पती दोन्ही पायांनी अपंग होते. ते सर्व वेळ हमेशा दुखी राहत असायचे. म्हणूनच मी माझ्या पतीला लोणावळा घेऊन गेली. मी माझ्या पतीला त्यांच्या व्हीलचेअरवर सर्वत्र घेऊन जायची. एके दिवशी तिथली एक बाई भेटली आणि म्हणू लागली, माझ्या उपचाराने तुमच्या पतीचे दोन्ही पाय पूर्णपणे बरे होतील. मला खूप आश्चर्य वाटले, कारण मी माझ्या पतीवर उत्तम डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. परंतु सर्वांनी सांगितले की तो आयुष्यभर अपंगच राहील. त्यांच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नव्हता. त्या बाईने मला समजवल्यावर मी तिला होकार दिला. पण त्या महिलेने खोली बंद करून माझ्या पतीच्या पायाला मसाज करेन अशी अट घातली होती. मीही तिची अट मान्य केली. आता ती बाई माझ्याकडे रोज यायची आणि माझ्या अपंग नवऱ्याला स्वतःच्या हाताने हळदीचे दूध द्यायची आणि मग बंद खोलीत नवऱ्याच्या पायाला मसाज करायची. आश्चर्य तर मला तेव्हा वाटलं जेव्हा माझे पती खूप खुश राहायला लागले होते आणि ती बाई येण्याची वाट पाहत असायची. एके दिवशी मला संशय आला. तेव्हा मी गुपचूप त्या महिलेला मसाज करताना पाहिले. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली, कारण ती तर माझे नाव मीना आहे आणि मी एका कंपनीत काम करते. मी माझे आईवडील बहीण भावाची लाडकी आहे. आमच्या घरातील वातावरण खूप मोकळे होते. आम्ही सर्व शिक्षित होतो आणि नवीन विचारांचे होतो. म्हणून मी माझ्या पसंतीने लग्न करण्याबाबत घरी बोलली. तेव्हा घरातील कोणीही आक्षेप घेतला नाही. एक संदीप नावाचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये यायचा. त्याच्यासोबत हळूहळू माझे संभाषण सुरू झाले आणि आम्ही एकमेकांना पसंत करू लागलो. पण जेव्हापासून आमची एंगेजमेंट झाली तेव्हापासून माझ्यासोबत विचित्र किस्से घडू लागले. असं वाटत होते की नशीब माझ्यावर नाराज झाला आहे. मला नोकरीतून काढून टाकण्यात आले होते. दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाल्यावर माझा मित्र माझ्या कामावर खुश नव्हता, पण मी तर तिथे मनापासून काम करायची. त्या दिवसात संदीपने मला सांगितले की नोकरी सोड, आता आपण लग्न करू. मलाही नोकरीचा खूप कंटाळा आला होता. त्यामुळे आम्ही घरच्यांशी बोललो आणि काही दिवसातच आमचं लग्न झालं. माझे सासू सासरे खूप छान होते. पारंपरिक सासऱ्यांसारखी बंधने नव्हती, निर्बंध लादले नाहीत. सर्व काही ठीक चालले होते. पण कदाचित माझे नशीब बरोबर नव्हते. लग्न केल्यानंतर देखील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नव्हत्या. माझ्या लग्नाला 7 महिने झाले असावेत. काय माहीत कोणाची नजर आमच्यावर पडली. एके दिवशी माझे पती ऑफिसमधून घरी येत असताना त्यांना अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय अपंग झाले. डॉक्टरांनी दोन्ही पायांवर ऑपरेशन केले आणि सांगितले की 6 महिन्यानंतर त्यांचे दोन्ही पाय काम करू लागतील. पण आता ते 6 महिने कमजोरच राहतील. हे 6 महिने आम्हा नवरा बायकोसाठी खूप अडचणीतून गेले होते. 6 महिने झाले तरी माझ्या पतीचे दोन्ही पाय काम करत नव्हते. जेव्हा डॉक्टरांनी चेकअप करून घेतला तेव्हा त्यांनी माफीही मागितली आणि सांगितले की हा कोणता आजार आहे हे मला माहीत नाही, मला काहीच समजत नाही. मी माझ्या पतीसोबत अनेक रुग्णालयांना भेट दिली. सर्व चाचण्या स्पष्ट झाल्या असत, पण नवऱ्याचे पाय मात्र कायमचे काम करणं बंद झाले होते. निराश होऊन आम्ही घरी बसलो. आम्ही एकही दवाखाना आणि डॉक्टर सोडला नव्हता. याच त्रासात माझे पती संदीप यांची प्रकृती वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांमुळे सतत खालावत गेली. शेवटी सर्वांच्या सल्ल्याने मी आणि संदीप लोणावळा आलो. वातावरण बदलले तर कोणास ठाऊक त्यांची प्रकृतीही सुधारेल असे सासू सासरे म्हणाले होते. मलाही कल्पना आवडली. त्यामुळे मी आणि संदीप तिथे एक छोटेसे घर भाड्याने घेऊन राहू लागलो. रोज सकाळी मी संदीपला व्हीलचेअरवर बसून फिरायला घेऊन जायची. येथे आल्यानंतर संदीपची तब्येत थोडी बरी होऊ लागली होती. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करायची. माझ्या कुटुंबियांनी मला अनेकदा सांगितले, या अपंग आणि आजारी पतीपासून तुझी सुटका करून घरी परत ये. पण मी स्पष्टपणे नकार दिला की मी माझ्या पतीला असे सोडू शकत नाही. कधी कधी मला वाटायचं की मीच बदनशिबी आहे. ती बदनशिबी मला सोडतच नाही. लग्नाआधीही असे किती किस्से माझ्यासोबत घडले आहेत, जिच्याकडून मला वाटू लागले की कदाचित माझं नशीबच खराब आहे. आणि आता लग्नानंतर नवऱ्याची अशी हालत पाहून मला पूर्ण खात्रीच झाली होती. अनेकांनी मला सांगितले की तुझ्या पतीवर आणि तुझ्यावर जादू झाली आहे, तांत्रिक किंवा बाबांशी संपर्क साधा. पण माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता. आमच्यावर कोण जादू करू शकेल? आम्ही कोणाचे नुकसान केले आहे? सासू सासरे यांच्याशिवाय नवऱ्याची एक काकू होती, जी स्वतःच्या कामाशी काम ठेवणेवाली एक स्त्री होती आणि तिचे माझ्या पतीवर तिच्या मुलासारखे प्रेम होते. आम्हाला अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. आम्ही लोणावळ्यात राहून आठवडाभरच झाला होता तेव्हा एके दिवशी दारात कोणीतरी येण्याचा आवाज आला. मी दरवाजा उघडला तर माझ्याच वयाची एक मुलगी उभी होती. म्हणू लागली, मी तुमची शेजारी नाही. तुम्ही लोक इथे 1 आठवडा झाला आहात, म्हणून मी स्वतः जाऊन भेटावे असे मला वाटले. मी आनंदाने तिला आत बोलावले आणि चहा करून दिला. माझ्या त्या शेजाऱ्यांचं नाव माही होतं.
ती खूप जिवलग मुलगी होती. ती 1 तास बसली आणि त्या 1 तासात तिची आणि माझी मैत्री झाली. निघताना ती दारात थांबली आणि माझ्या नवऱ्याकडे बघून म्हणू लागली, तुमचा नवरा कधीपासून आजारी आहे? तेव्हा मी तिला सगळं काही सांगितलं. माझे म्हणणे ऐकून माही म्हणू लागली, अरे हे तर काहीच अडचण नाही. आम्ही लोक खानदानी वैद्य आहोत. औषधी वनस्पतीने रुग्णांचा उपचार करतो. माझ्या उपचाराने तुमच्या पतीचे दोन्ही पाय पुन्हा काम करू लागतील. मी तुमच्या पतीला बरं करीन. मी खूप खुश झाली आणि तिला म्हणाली की मग तू रोज माझ्या घरी ये आणि माझ्या नवऱ्याचा इलाज कर. दुसऱ्या दिवशी दुपारी ती माझ्या घरी आली आणि तिच्या हातात हळदीचे दूध होते. मी तिला पाहून हसली आणि म्हणाली, तुला काय वाटते, या हळदीच्या दुधाने माझा नवरा बरा होईल? ती म्हणू लागली, तुम्ही फक्त बघत राहा, हे दूध पिऊन तुमचा नवरा कसा बरा होऊन जाईल. तिच्या बोलण्यात एवढी खात्री होती जी मोठ्या डॉक्टरांनाही नसते. म्हणूनच मी गप्प राहिली. जेव्हा मी तिच्या हातातून हळदीचे दूध घ्यायला निघाली तेव्हा ती मला देण्याऐवजी एक विचित्र गोष्ट म्हणाली, अरे नाही, मी हे हळदीचे दूध तुझ्या नवऱ्याला माझ्या हाताने देईल. असे म्हणत तिने माझे काहीच ऐकले नाही आणि आत माझ्या पतीच्या खोलीत गेली. मी पण तिच्या मागे मागे गेली. लाजेमुळे मी नकारे देऊ शकली नाही. तिने स्वतःच्या हाताने माझ्या नवऱ्याला हळदीचे दूध पाजले आणि माझ्याशी काही न बोलता निघून गेली. मला शेजाऱ्यांची वृत्ती थोडी विचित्र वाटली. मी विचार केला आता तिला मना करतो, पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आली आणि कालसारखी मला न विचारता स्वतःहून माझ्या नवऱ्याच्या खोलीत गेली. मला तिची वृत्ती आवडली नाही, म्हणून मी तिला म्हटले, मी स्वतः हे दूध माझ्या नवऱ्याला देईन. पण तिने मला वाईट प्रकारे फटकारले आणि म्हणू लागली, अरे तू गप्प बस, मी असे अनेक रुग्ण ठीक केले आहेत. मी माझ्या पतीच्या फायद्यासाठी गप्प राहिली. ती रोज यायची आणि सोबत हळद मिश्रित दूध आणायची. मी तिला 1-2दा विचारलं की मी स्वतः हळदीचे दूध घरी बनवतो, ज्यात तू आयुर्वेदिक जडीबुडी मिक्स करतं तेवढं सांगून दे. पण शेजारीन म्हणू लागली, अरे माझ्या हातात खूप काही आहे, आराम आहे आणि मी हे दूध ज्या प्रकारे बनवते ते बनवण्याची पद्धत ही आमची कौटुंबिक परंपरा आहे. मी तुम्हाला हे सांगू शकत नाही. मी शांतपणे तिला माझ्यासमोर असे करताना पाहत होती, पण मी काहीच बोलू शकत नव्हती, कारण माझ्या ध्यानात येत होतं की माझ्या नवऱ्याची प्रकृती आता सुधारू लागली होती. त्यांच्या पायात थोडी हालचाल होणे सुरू झाली होती आणि माझे पती पण खूप खुश राहू लागले होते. काय माहीत तिच्या बोलण्याचा परिणाम झाला की हळदीच्या दुधाचा, ज्याने माझ्या पतीची प्रकृती दिवसेंदिवस बरी होत होती आणि त्यांची तब्येत अधिक चांगली होत होती. एक दिवस मी मार्केटला जात होती की परत येताना माझा छोटा अपघात झाला. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी मला औषधे दिली आणि घरी जाऊन हळदीचे दूध प्या, बरे वाटेल असे सांगितले. परत येताना विचार केला की शेजारींच्या घरूनच हळदीचे दूध पिऊन घरी जावे. ती एवढं चांगलं बनवते की मला लगेच आराम मिळेल. शेजारींच्या घरी गेली तर तिचा दरवाजा किंचित उघडा होता. आत गेल्यावर तिच्या घरी काही पाहुणे आलेले दिसले. मला पाहता शेजारीण घाबरून उभी झाली. कदाचित तिला मी तिच्या पाहुण्यांसमोर दिसावे असे वाटत नव्हते. मी तिला म्हणाली, मी तुझे बनवलेले खास हळदीचे दूध प्यायला आली आहे. माझ्या दुखापती लवकर बऱ्या होतील. पण माझी कोणतीच गोष्ट न ऐकता ती म्हणू लागली, आता तुम्ही इथून जा, मी तुमच्या घरी येईन आणि तुमचं काय म्हणणं आहे ते तुमच्या घरी येऊन ऐकून घेईन. तिने मला हाताला धरून तिच्या घराबाहेर नेले आणि दरवाजा बंद केला. मी आश्चर्यचकित झाली तिच्या या कृत्याने. तिच्या या कृत्याने कोणी आपल्या शेजाऱ्यांसोबत असं पण करते का? मला खूप राग आला होता. म्हणून ती दुसऱ्या दिवशी आली तेव्हा मी तिच्याशी बोलली नाही. मग मला समजले की मला माझ्या नवऱ्याच्या तब्येतीमुळे तिच्यासोबत संबंध चांगले ठेवावे लागेल, कारण माझे पती हळदीचे दूध पिऊन बरे झाले होते. मला खूप उत्सुकता होती की ती हळदीचे दूध कसे बनवते, ती कोणती खास जडीबुडी घालते. नवऱ्याने मला कितीतरी वेळा समजावलं की सतत माईचा अपमान करत जाऊ नको. बघ, ती माझी खूप काळजी घेते, म्हणून तू तिचा आदर करत जा. एकही पैसा न घेता ते माझ्यावर मोफत उपचार करत आहे. नवऱ्याची गोष्ट तर ठीक होती. मी कित्येक वेळा तिला पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण ते नेहमीच नकार द्यायची. पण असे असूनही मला हे जाणून घेण्यात रस होता, जो आजार उत्तम डॉक्टरांनी समजू शकला नाही, तो आजार हिला कसा कळला आणि तिने बरे पण केला. एके दिवशी पहाटे मी तिला जंगलात जाताना पाहिले. शेजारींले पाहिल्यावर मला वाटले की ती कदाचित जंगलात औषधी वनस्पती गोळा करायला गेली आहे. मी पण चोरून तिच्या मागे चालू लागली. विचार केला, आज तर मी बघेनच रहस्य काय आहे. ती खूप दूर जंगलात आली होती, पण काही औषधी वनस्पती गोळा करण्याऐवजी तिने तिथेच जमिनीवर बसून डोळे मिटले. मी 10 मिनिटे तिथेच उभी राहून तिला बघू लागली. मग निराशेने मागे वळली. कदाचित ती योगा करायला आली होती. इथे लोणावळ्यात मी अनेकदा महिलांना योगा करताना पाहिलं होतं, म्हणूनच तिला पाहून मला आश्चर्य वाटले नाही.
मी घरी आल्यावर नवरा माझ्यावर ओरडायला लागला, अरे तू मला एकटे सोडून का गेलीस? खूप दिवसांपासून त्याची वृत्ती माझ्याशी बिघडत चालली होती. तो विनाकारण माझ्याशी भांडायचा, पण मी विसरून जायची की आजारपणात माणूस चिडचिड होतो. पण शेजारींसमोर येताच त्याचा सगळा राग संपत असे. दुपारी ते जेव्हा हळदीचे दूध घेऊन आली तेव्हा ती माझ्या नवऱ्याशी बराच वेळात बोलत राहिली. मला खूप हेवा वाटला, पण मी गप्प राहिली. माझ्या नवऱ्याशी तासभर बोलून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी तिला नकार दिला, आता तुला माझ्या घरी येण्याची गरज नाही. माझे पती बरे झाले असून आम्ही लवकरच परतणार आहोत. तेव्हा ते म्हणू लागली, उपचाराला फक्त 4 दिवस बाकी आहेत, अजून थोडा धीर धरा. जर शेवटचे 4 दिवस सोडले तर काही फायदा होणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी घाबरली, कारण माझा नवरा आता क्रॅश घेऊन चालत होता. मी म्हटलं, ठीक आहे, मी अजून 4 दिवस इथे राहते. खरं तर मला भीती वाटत होती की माझ्या नवऱ्याने शेजारींमध्ये इंटरेस्ट घेणं ना सुरू करावं, कारण शेवटी तो एक माणूस आहे आणि कधीही भरकटू शकतो. म्हणून मला शक्य तितक्या लवकर माझ्या पतीला इथून बाहेर काढायचे होते. पण अजून 4 दिवस बाकी होते. एक दिवस चांगला गेला, पण दुसऱ्याच दिवशी मी अचानक पायऱ्यांवरून खाली पडली आणि माझ्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. म्हणून जेव्हा शेजारीन माझ्या नवऱ्यासाठी दूध आणून त्याला पाजत होती तेव्हा मी तिला विनंती केली की अर्धा ग्लास मला पण पिऊ दे, कारण मला दुखापत झाली आहे. पण तिने जराही दया दाखवली नाही आणि म्हणाली, मी तुझ्या नवऱ्यासाठी स्वतःच्या हाताने बनवून आणले आहे. जर तुला प्यायचे असेल तर स्वतः बनव आणि पे. मला खूप राग आला की माझ्या नवऱ्याला द्यायला काहीच हरकत नाही, मग तू मला का देत नाहीस? कदाचित तिला हेच पाहिजे होते की मी बिमारच राहू आणि कधीच माझा गुडघा ठीक झाला नाही पाहिजे. माझ्या नवऱ्याच्या पायाने आता हालचाल करायला सुरुवात केली होती आणि मला खात्री होती की हे सर्व हळदीच्या दुधामुळे झाले आहे. दुसऱ्या दिवशी शेजारीन आल्यावर तिने नकार देण्याआधीच मी पटकन तिच्या हातून हळदीच्या दुधाचा ग्लास हिसकावून घेतला आणि स्वतः पिऊन घेतला. पण हे जाणून मला धक्काच बसला की त्या दुधाची चव फारच वाईट होती. पण काय माहित माझा नवरा कसा काय प्यायचा. माझा जीव मळमळ होऊ लागला आणि मी त्याच वेळी उलटी करून आतील भाग स्वच्छ केला. माझी शेजारीन खूप रागात होती आणि म्हणू लागली, तू माझे सर्व काम बर्बाद केले आहे. तुला काय गरज होती ते दूध पिण्याची? आज उपचाराचा शेवटचा दिवस होता आणि तू सगळं काम बर्बाद केलं. आता पहिल्या उपचारांचा काहीच उपयोग होणार नाही. तुझा नवरा पुन्हा पहिल्यासारखाच होणार. ती खूप रागावली आणि तिथून निघून गेली. बल्कि मी आश्चर्यचकित होती की माझे पती किती आरामात ते दूध पितात. माझी प्रकृती बिघडली होती. मला तिथे एक मिनिटही थांबायचे नव्हते. म्हणून मी माझ्या वस्तू बांधायला सुरुवात केली. पण आश्चर्याचा काही अंत नव्हता जेव्हा माझ्या नवऱ्याने जाण्यास नकार दिला आणि मला म्हणू लागले, तू माही सोबत चांगले नाही केलेस. ते जायला अजिबात तयार नव्हते. काही वेळाने जेव्हा माझा राग शांत झाला तेव्हा मला समजले की मी तिच्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. मला असं करायला पाहिजे नव्हतं. मी विचार केला, मला शेजाऱ्यांकडे जाऊन माफी मागावी. त्यामुळे मी त्याच वेळी उठली आणि माझ्या पतीला व्हीलचेअरवर बसून माईच्या घरी घेऊन जाऊ लागली. आम्ही आमच्या घरातून बाहेर आलो तेव्हा माई तिच्या घराबाहेर जाताना दिसली. मी तिला आवाज दिला, पण ती खूप घाईत होती आणि तिने ऐकले नाही. मी आणि संदीप तिच्या मागे जाऊ लागलो. ती त्याच जंगलात जात होती जिथे मी तिला पाहिले होते. संध्याकाळची वेळ होती आणि बाहेर इतके लोकही नव्हते. म्हणून मी संदीपला म्हणाली, आपण तिच्या मागे जायला पाहिजे, कुणी अडचणीत न पडावं. ती मागे वळून न पाहता ती जंगलात गेली. आम्ही सतत तिच्या मागे होतो. ती जंगल पार करून एका छोट्या टेकडीच्या पलीकडे गेली. तिथे पोहोचल्यावर आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. तिथे एक झोपडी सारखी बनवली होती. माही त्या झोपडीच्या आत गेली. संदीप आणि मी बाहेरच राहिलो. आतून येणाऱ्या माहीच्या आवाजाने जणू काही आमची पावले साखळ दंडात अडकवली. ती म्हणत होती, संपूर्ण मंत्रक्रिया उद्ध्वस्त झाली आहे. माझी इतक्या दिवसांची मेहनत वाया गेली. जर संदीपने आज तो शेवटचा दुधाचा ग्लास पिला असता तर मी यशस्वी झाली असती. त्याच्या बायकोने सगळं काम खराब केलं. माही सोबतच आत अजून कोणीतरी होतं जो म्हणू लागला, आपल्या कामात असंच घडते, कधी नफा तर कधी तोटा. तू परत कामाला लाग. यावेळी त्याच्या बायकोपासून सावधान राहायचो. मी आणि संदीप बाहेर उभे राहून हे सर्व आश्चर्याने ऐकत होतो आणि अर्ध्या अपूर्ण गोष्टी आम्हाला समजत नव्हत्या. माई आमच्यासोबत काहीतरी चुकीचे करण्याचं प्लॅनिंग करत होती हे नक्की माहीत होतं. पण प्रश्न हा होता की त्याचा संदीपशी काय संबंध आहे. आजच्या आधी आम्ही तिला कधी पाहिलंही नव्हतं. मी खूप घाबरली होती. म्हणून संदीपचा हात धरून परत आली आणि आम्ही त्याच वेळी तिथून आमच्या घरी जाण्यासाठी निघालो. माही येण्याआधी आपण हे शहर सोडावे असे मला वाटत होते. आम्ही अजून वाटेतच होतो की संदीपची प्रकृती बिघडू लागली.
त्यांच्या पायात खूप दुखू लागले. मी गाडी थांबवली. आसपास जवळ हॉस्पिटल पण नव्हते, फक्त एक मंदिर दिसत होते. मी संदीपसाठी पाणी आणायला मंदिरात गेली तेव्हा तिथला पुजारी म्हणाला, मुली, रात्र खूप झाली आहे, तू तुझ्या नवऱ्याला घेऊन माझ्या घरी ये. खरंच रात्र खूप झाली होती, म्हणूनच संदीप आणि मी मंदिराच्या शेजारी बांधलेल्या पंडितजींच्या घरी आलो. संदीपच्या पायात खूप दुखत होते आणि त्यांची प्रकृतीही खालावत होती. पंडितजींनी त्याला विचित्र पाणी दिले. काही मंत्रांचे पठण करून माझ्या पतींवर फुंक मारल्यानंतर त्यांना आराम मिळाला. पंडितजी म्हणू लागले, याच्यावर तर अतिशय कडक जादूची बंदी आहे, तू याच्यावर काही उपचार करून घेतला. माझा नवरा जादू टोण्याखाली आहे हे ऐकून मला तर धक्काच बसला. मी पंडितजींना सगळा प्रकार सांगितला. संदीपचा अपघात कसा झाला आणि मग तो इथपर्यंत आला आणि शेजारींनी तयार केलेल्या हळदीचे दूध पाजल्यावर त्याची तब्येत कशी बरी होऊ लागली आणि आज काय झाले, का आम्हाला तिथून लवकर निघावे लागले. मी पंडितजींना सगळं काही सांगितलं. पंडितजी म्हणू लागले, ती मुलगी तुझ्या नवऱ्यावर जादू करत होती. तू जे काही सांगितलं त्या गोष्टीवरून हे स्पष्ट होते. तुम्ही दोघे हनुमान चालिसाचा पाठ करा, ईश्वर तुमच्यावर कृपा करेल. पंडितजींनी आम्हाला ती विचित्र पाणी दिले आणि रोज घरी हनुमान चालिसाचे पठण करायला सांगितले. आम्ही तिथे रात्रभर मुक्काम केला आणि सकाळी आमच्या घरी परतलो. मी माझ्या घरच्यांना तिथे काय घडले ते काहीच सांगितले नाही, कारण ते काळजीत पडले असते. मी माझ्या पतीला रात्रंदिवस हनुमान चालिसा वाचून ऐकावायची आणि पंडितजींनी जे पाणी दिले होते त्यांना ते पाजायची. त्यामुळे त्यांची प्रकृती सुधारू लागली आणि त्यांचे पाय पूर्णपणे बरे झाले. या आधीही मला अनेकांनी सांगितले होते की तुझ्या नवऱ्यावर काळी जादू झाली असेल, पण मी खूप मॉडर्न बनत होती, म्हणूनच मी या गोष्टींचा विचारही केला नाही. फक्त डॉक्टरी उपचारांकडे लक्ष दिले. पंडितजीने सांगितले की मुली, वाईट लोकांची नजर आणि जळण एखाद्या व्यक्तीचा नाश करते आणि असे करणारे बहुतेक आपलेच असतात. तिकडून परत येऊन आठवडा झाला होता. संदीपची तब्येत सुधारली होती. तो त्याच्या पायावर चालू शकत होता. सगळं नॉर्मल झालं होतं. पण मला फक्त एकाच गोष्टीची चिंता होती की आमच्याशी कोणी दुश्मनी काढली, कोणी आमच्यावर जादू केली आणि माई कोण होती. हे सगळे प्रश्न मला शांत बसू देत नव्हते. परमेश्वराला माझी परीक्षा घ्यायची नव्हती, त्यामुळे लवकरच संपूर्ण सत्य माझ्या समोर आले. त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. आम्हा दोघांनाही हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा होता. मला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घराच्या मागील बाजूस लाइटिंग लावायची होती. त्या जागेचा आढावा घेण्यासाठी मी त्या बाजूला गेली तेव्हा तिथे जे मी पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझी लोणावळा येथील शेजारीण संदीपच्या काकू सोबत बोलत होती. मला 1 मिनिट लागला संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी. ते संदीपची काकूच होती जे संदीपवर काळी जादू करवत होती. मी थोडं पुढे जाऊन लपली की मला त्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. माही म्हणत होती, मॅडम, माझा काय दोष, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले आहेत. काकू म्हणू लागल्या, अरे एक थोडं कामही झालं नाही तुझ्याकडून आणि त्या तांत्रिकाकडून, मग आता मी कशाला पैसे देऊ, तो तर चांगला बरा होऊन परत आला आहे. मी टाळ्या वाजवत त्यांच्या समोर आली आणि म्हणाली, वा काकू वा, तर तुम्ही आहात या सगळ्यांच्या मागे. मला पाहताच माई तिथून पळू लागली होती, पण मी तिला पकडले कारण मला तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचे होते. मला पाहून तर काकूंचा रंगच फिका पडला, कारण त्यांना अपेक्षाच नव्हती की मी अचानक त्यांच्या डोक्यावर येऊन उभी राहीन. मी आवाज देऊन सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सर्व हकीकत माझ्या सासू सासऱ्या यांच्या समोर उघड केली. सगळ्यांना खूप दुःख झालं होतं, कारण काकांच्या मृत्यूनंतर सगळेच काकू आणि तिच्या मुलींची खूप काळजी घ्यायची. वस्तुस्थिती अशी होती की माझे पती एकुलती एक होते आणि माझ्या सासऱ्यांना देखील एकच भाऊ होता ज्याचे निधन झाले होते. आता ही सर्व संपत्ती माझ्या नवऱ्याच्या आणि काकूच्या 2 मुलींमध्ये वाटायची होती. म्हणूनच काकूंनी पूर्ण जोर लावला होता की संदीपने केलेल्या व्यवसायातून पण त्यांना हिस्सा द्यावा, पण त्याने नकार दिला, कारण ते त्याच्या मेहनतीचे फळ होते. संदीपने सुरू केलेल्या व्यवसायात त्याने बरीच प्रगती साधली होती, त्यामुळे त्याची मालमत्ता आणखीन वाढली होती आणि ही गोष्ट काकूंना सहन झाली नाही. त्यांनी पहिले संदीपचा अपघात करून घेतला. जेव्हा संदीप त्याच्यातून वाचला तेव्हा काकूने त्याच्यावर काळी जादू करायला सुरुवात केली. त्यामुळे तो आजारी पडला आणि तो अपंग झाला. काकू संदीपच्या जेवणात काहीतरी मिसळत असे. मग आम्ही जेव्हा लोणावळा गेलो तेव्हा तिने माईला आमच्या मागे लावले, जी माझ्या पतीला उपचाराच्या बहाण्याने असे कडू दूध द्यायची, ज्यामुळे तो बरा तर दिसत होता, पण आतून त्याच्यावर काळी जादू केली जात होती. माही आणि तिचा तो साथी तांत्रिक पैशासाठी काम करत असे आणि आज माही आमच्या घरी काकूकडून पैसे घेण्यासाठी आली होती आणि योगायोगाने मी तिला पाहिले.
काकूंची कृती उघडपणे सर्वांसमोर आली. आम्हा सगळ्यांना खूप आश्चर्य वाटले, कारण त्यांच्याकडून कोणालाच अशी अपेक्षा नव्हती. माझ्या सासऱ्यांनी माईला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि त्यांच्या स्वर्गवासी भावाला बघत काकूंना त्यांचा वाटा देऊन वेगळं करून दिलं. त्यांना खूप लाज वाटत होती, पण आता काही उपयोग नव्हता. ते तर परमेश्वराची कृपा होती की त्या रात्री त्यांनी आम्हाला त्या पंडितजींसोबत भेट करून दिली. नाहीतर आजही आपण हाच विचार करत असतो की संदीपचा प्रॉब्लेम काय आहे. काय माहीत आतापर्यंत किती वाईट झाले असते. या अपघाताने मला आणि माझ्या पतीला देवाच्या अजून जवळ आणले आहे. जिथे आम्ही घरी कधी कधी हनुमान चालीसा पाठ करायचो, आता आम्ही रोज करू लागलो. कोणीतरी सत्य सांगितले आहे की वाईट वेळ जाता जाता काही ना काही शिकवूनच जाते. मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटून नवीन कथेसह. धन्यवाद.